आपण 9 वाजल्यानंतर लाईव्हवर येतो. आणि बरेच काल परदेशी 2 दिवस आपल्याला काळ्या हळदीची कमेंट आलती आणि काळ्या हळदीचे फोन बी आलते की जेणेकरून पाडवणा आम्हाला काळ्या हळद दाखवा आणि काळ्या हळदीचे कोंब दाखवा. तरी बघा आज तुमच्या समोर काळी हळद कापून ठेवलेली आणि ही काळ्या हळदीचा कंद आहे. तर ही तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला कापून ठेवलेला आहे. आणि आजची तारीख तुम्हाला लिहून दाखवतो. आजची तारीख किती आहे ते. आजची तारीख आहे आज 12 तारीख गुरुवार. 12 तारीख गुरुवार 12 तारीख 2026. तर मित्रांनो बघा आजची तारीख इथे लिहिलेली आहे आणि इथे कंद 2 कापून ठेवलेत. आम्ही तुम्हाला अजून दुसरे कंद कापून दाखविणार आहे. मी काय होतं मित्रांनो, लय कंद कापून दाखविले तर घेणाऱ्या माणसाला ते कंद घेत नाही, म्हणून जास्त कंद कापू वाटत नाहीत. पण काळ्या हळदीचे कंद आहेत आणि आपण तुम्हाला काळी हळद कापून दाखविलेले. दुसरी गोष्ट मित्रांनो, काळ्या हळदीच्या लक्ष्मी ऊर्जेसाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे ती अशा प्रकारे. तर वापर अशा प्रकारे मित्रांनो की तुम्ही लक्ष्मी ऊर्जेसाठी जर तुम्ही ह्याचा कंद जर तुम्ही पूजेत ठेवला तर लक्ष्मी ऊर्जेसाठी तुम्हाला ही लक्ष्मी ऊर्जे करते. म्हणून ह्याचा लक्ष्मी पूजेत ठेवायची एक प्रथा आहे पहिलेपासून. तर मित्रांनो ही काळ्या हळदीची आहे. काही ठिकाणी तांत्रिक उपयोगी भरपूर आहेत. तर तांत्रिक उपयोग असे आहेत तर ह्याच्यावर काही टेस्ट आणल्या जाते. तर टेस्ट असे आणले जाते की ह्याच्यात काही केमिकलनं ह्या काळ्या हळदीला इंजेक्शन मारून ह्याला इंजेक्शन मारते केमिकल ॲसिडचं आणि तुमचे कापूर जळणं कुलूप उघडणं ही त्याला टेस्ट येते 5-6 दिवस. आणि ती लोक 5-6 दिवसातच पैसे करून घेतात, डील करतात आणि ती डील लाखावर जाते, शेअरवर जाते आणि ह्याच्यात लोक फसल्या जातात. तर खरी गोष्ट मित्रांनो जगासमोर मांडायचं एक आपला जेवढं माहिती आहे तेवढं एक ज्ञान असतं. पण दुसरी गोष्ट मित्रांनो, काळ्या हळदीचे मित्रांनो लक्ष्मी मूर्तीसाठी तुम्हाला जर पौर्णिमेला ह्याचा एक कंद ठेवून जर लक्ष्मीचा तुम्ही जप केला तर तुम्हाला लक्ष्मी घरामध्ये प्रसन्न राहते. निगेटिव्ह ऊर्जा असेल ती निघून जायला मदत होते. एवढा ह्या काळ्या हळदीचा उपयोग आहे. चला मित्रांनो प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आज आहे गुरुवार 12 तारीख. तर रविवारी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आपण 10 वाजता येणार आहेत. 10 ते 12 आहेत 2 तासभरात. त्याच्यामुळे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण कार्यक्रम होऊन गेल्यावर पुन्हा मला भरपूर फोन येते तुमचा चॅनल गावसाला नाही. तर म्हणून चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे. ज्याचे कोणाचे प्रश्न उत्तर असतील, आपले कोण नातलग असतील त्यांना कळवायचं की घरच्या तंत्रावर जाऊन तुम्हाला तुमच्या काय प्रश्नाचे उत्तर असतील ते तुम्हाला भेटून जाणार आहे. तर चला मित्रांनो ही काळ्या हळदीचं तुम्हाला जर कोणाला कंद लागला तर एवढे कंद आपल्याकडे राहिलेले आहेत. तर ही कंद बघा अशा प्रकारे आहेत. ही 2 कंद आहेत आणि ह्याच्यात बी मित्रांनो जांभळाच प्रकार आहे बघा. हो का बघा ह्याच्यामध्ये बी जांभळा प्रकार आहे आणि सर्व प्रकारचे असे कंद आहेत जांभळ्या प्रकाराचे. आणि तुम्हाला ह्याचा पूजासाठी वापर करायचा आहे. आतमध्ये बघा कसं आहे ते तुम्हाला मोडून दाखविला कंद हे बी. आणि कोणता बी कंद मोडा मित्रांनो तुम्हाला मध्ये जांभळाच दिसणार आहे. आता ही बघा ही लई छोटा कवळा असला तर जरा निघत नाही.
जास्त निबर असला तर जांभळा प्रकार निघतो मध्ये. तुम्हाला हे बारका मोडून दाखवतो तरी अजून बी बघा हो का. तरी असे कंद जांभळ्याच प्रकारचे कंद आहेत म्हणजे मित्रांनो, म्हणजे काळ्या प्रकारचे काळपट. तर काल 2 दिवस कमेंट भरपूर आलते की आम्हाला काळे हळद दाखवा पडेवा, काळे हळद आम्ही मध्ये कसा कलर आहे ते दाखवा, आम्हाला घ्यायचे फोन आलते. तर एवढेच केलेत आपल्याकडे मित्रांनो, ह्याचे काही कंद नाही. जिथं भेटत नाही तिथं भेटत नाहीत कंद. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना लागेल त्याला आपण कंद पोस्टानं पाठवायचे, सोय करू 1-2 कंद. निदान मित्रांनो असे 2 कंद जरी तुम्ही पूजाला ठेवले, घरासमोर लावले तरी काम करते. ही काळ्या हळदीचे कंद आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून काय एवढ्यासाठी ठेवायचे की तुमच्या ऐन टायमाला चॅनल पुन्हा दाखवत नाही. आत्ता तुम्ही गेला आणि परत जर तुम्हाला बघायचं म्हणले काळ्या हळद, तर तुम्हाला ही चॅनल दाखवत नसते. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नमस्कार, जय हरी जय हरी. चला चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला एक 10-10 मिनटाला 5 मिनटाला मी आज एक औषधी सांगणार आहे, औषधी उपयोग सांगणार आहे. औषधी उपयोग तुम्हाला आज ना उद्या भरपूर असे कामाला येणार आहेत. तर तुम्हाला हे असे कंद आहेत जांभळ्या हळदीचे, काळ्या हळदीचे, आपल्या आपल्या भागातले नाव अलग असू शकतील मित्रांनो. तर मोठा कंद कापायला मित्रांनो आपल्याला जर कोणाला लक्ष्मी वृद्धीसाठी द्यायचा आहे तर ही मोठा कंद आपण कापून दाखवू शकत नाही का. तर ते अखंड कंद आहे आणि पुन्हा त्याचा पूजेला वापर होत नाही. म्हणून तुम्हाला बारके बारके कंदाचे कडणे त्याची गोटली काढून दाखवली. तर ह्याचे बघा असे आहे. तर ओरिजिनल काळे हळद आहे, त्याच्यात काय शंका नाही मित्रांनो. तर बघा ह्याचं बी इथं मी कंद मोलला आहे बारका. तर ह्याचा कंद जरी बारका मोलला काढायचा तर मध्ये जांभळ्या प्रकारचंच निघतंय, त्याच्यात काही शंका नाही. आपल्याकडे पण आहे पण तुमच्याकडे किती वजनाचा कंद आहे त्याचा अंदाज सांगा. कारण हे अंदाज बघा, एक माझ्याकडं कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठाले कंद आहेत. तुमच्याकडे किती कंद मोठाले आहेत त्याच्यावर आहे. आता काही काही तांत्रिकवाले म्हणतात 300 ग्राम 250 ग्रामच्या मोठा कंद असला की त्याला एक 3 प्रकारचं केमिकलचे इंजेक्शन मारून ती काय करते, त्याला टेस्ट आणतात. आणि त्याला ते टेस्ट आणल्यानंतर ते एक 5-6 दिवस टेस्ट राहते. आणि 5-6 दिवस टेस्ट असली तेवढ्या टायमात ते काय करतात, लोक मोरी CRवर त्याचे डील करतात आणि पैसे करून मोकळे होतात. आणि जे गोरगरिबाच्या हातात काही तुरी देतात. तर चला मित्रांनो, काळ्या हळदीचा जर कोणाला लागला कंद पूजासाठी तर तुम्हाला पूजा ह्याची कशी करायची ती सांगतो. 1 कंद घ्या किंवा 2 कंद घ्या, नरमादी बारीक मोठे. 1 मीटर कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावर 1.25 मूठ तांदूळ घ्यायचे, वटीचं सामान घ्यायचे, लाल सुपारी घ्यायची, 1 गोमती चक्र घ्यायचं, 1 कवडी घ्यायची. ही सर्व त्या घ्या, लाल पिसावर ठेवून घ्यायचे, चौराकावर पूजा मांडायची आणि लक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे. लक्ष्मीचा जप तुम्हाला कुठलाही करू शकतात. ओम श्रीम ह्या बीज मंत्राचा जप करू शकतात. असेच आहेत मामा, हो असेच कंद आहे ते. जास्त कंद करून मोठे होत नाहीत मित्रांनो, ही बी गोष्ट तेवढी खरी आहे. तर चला मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं तुम्हाला आज ना उद्या तुम्हाला 100% चॅनल उपयोग होतो. कारण उद्याच्याला जर तुम्हाला शनिवारी रविवारी तुमचे प्रश्न उत्तर देण्यासाठी आपण हजर होणार आहे, त्या टायमाला तुम्हाला चॅनलवर यूट्यूबवर गेल्यानंतर चॅनल पटकन दाखवतंय. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करून नाही ठेवला तर चॅनल तुम्हाला दाखवत नाही. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. तर मित्रांनो, ही काळ्या हळदीचा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि काळ्या हळदीचे प्रत्येकाने हुशार राहा, जागृत राहा. तिथं कुठं फसवाफसवी अशा काही गोष्टी होऊ देऊ नका. कारण लोकांनी झाल्यावर गोष्टी मला फोन करतात, पण आमचे 10,000 20,000 50,000 गेले. तर मध्ये एक मला 6 महिन्याखाली एक वाई येऊन फोन आलता. तर ती मुंबईला जाऊन त्याने हळद आणली 1 किलोभर. त्या हळदीचे त्याने 1,80,000 रुपये घेतले आणि घरी आल्यानंतर त्याची टेस्ट निघून गेली. तर मला विचारलं पाहिजे ह्याचं काय झालं असं.
त्याला म्हणलं त्याची टेस्ट आणलेली असती, टेस्ट बनवली असती त्या हळदीला, तेवढ्या 1-2 दिवसाची टेस्ट ती निघून जाते. ती तेवढ्या टायमात ती टेस्ट त्याला केमिकलचे इंजेक्शन मारून आणलेली असते. ती काय टेस्ट त्याची कायमची नसती त्या झाडाला. आणि जे एखाद्या जिवंत झाडाला तुम्हाला टेस्ट देतात, तिथं पण त्या झाडाच्या मुळाला असेच इंजेक्शन मारून तुम्हाला टेस्ट दाखवतात, व्हिडिओ बनवतात आणि लोक फसवून तुम्हाला पैसा करून निघून जातात. ह्याच्यासाठी सत्य माणूस बोलणारा, खरं बोलणारा माणूस रागीट असतो. कधी कधी रागावून बोलतो तुम्हाला की तुमचे नुकसान होणे म्हणून बोलतो. म्हणून तुम्हाला खरे माणसं आणि लबाड माणसं ओळखायचेच समाजात. तर त्याच्या पायी तुम्हाला चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो. चला, जेवढे आले तेवढे जर सबस्क्राईब केला तर तुमचा असा फायदा होतो की उद्या चालून मोरी चालून तुम्हाला जर चॅनल हुडकायचं असला, काही काम असलं तर चॅनल लगे तुमच्या लिंक पाठवतो. तर चला मित्रांनो, कमेंट करा कुठून बघते, तुमचे काय औषधीची काय अडचण असेल तर सांगा. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, काल एक आपल्याला प्रश्न विचारला होता की घरामध्ये ढेकून झालेले आहेत. तर घरामध्ये ढेकून झाले तर त्याचे एक तांत्रिक उपाय आपण आज हुडकून शोधून काढलेला आहे, ते बी ह्या पुस्तकामधून. ह्या पुस्तकात त्याचा उपाय होता. तर ह्या पुस्तकामध्ये औषधी बाळमध्ये असे एक तोडगा दिलेला आहे. रवी पुष्य नक्षत्र दिवशी तुम्हाला गुंजाच्या झाडाची मुळी काढून आणायची, 4 इंच अर्धा फूट, आणि लाल कपडेमध्ये ती घरामध्ये आड्याला बांधून टाकायची. घरावर आड्याला बांधल्यानंतर तुमच्या घरामधले जे ढेकून आहेत ती मरून जातील, निघून जातील. ही उपाय मित्रांनो त्या पुस्तकातला आहे, औषधी बाळ. तुमचा नंबर सांगा. नंबर तुम्हाला 11च्या नंतर फोन करायचा. आता नंबर ह्याच व्हिडिओवर दिलेला आहे की. तर मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मी वृद्धीसाठी काळ्या हळदीचा वापर 100% होतो. अजून 3-4 प्रकारे हळद आहे, पण आयुर्वेदिक उपचार माहिती नाहीत. तर मित्रांनो, हळदीचे प्रकार 7 प्रकार आहेत. मला माहिती आहे 7 प्रकारच्या हळदी आहेत. एक लाल पिवळी हळद आहे, ती पण आपल्याकडे आहे. ती तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करतील. देशमुख साहेब, तुमचं चॅनलवर स्वागत आहे. राम राम. तर मित्रांनो, दुसरी एक हळद आहे, तुम्हाला लगेच दाखवतो. तर माझे पैसे आहे अजून एक. तर मित्रांनो, दुसरी जी हळद आहे ती दुसरी हळद अशा प्रकारे आहे बघा. ही जादू टोना करणे भानामतीसाठी तुम्हाला ह्याचं शनिवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचा रस लावायचा फक्त अंगाला. तर तुम्ही ह्याचा रस जर लावला तर तुमचं जादू टोना करणे भानामती ही सगळी निघून जाते. ह्याचा बघा कलर अशा प्रकारे. जर तुमच्या शरीरात जर काय असेल निगेटिव्ह ऊर्जा तर ती निघून जायला मदत होती मित्रांनो. तर ही जंगली अद्रक आहे, ही जंगली हळकुंड आहे. तर ही मित्रांनो, हळकुंडाचे प्रकार जी दुसरी असते ती असे आपल्या हळकुंडासारखे असतात, पण ही हळकुंड अलग आहे. तर ही बघा जंगली अद्रकासारखं हळकुंड आहे. तर ह्याचं काय करायचं मित्रांनो, शनिवारच्या दिवशी एवढा कंद घ्यायचा, थोडं पाणी घ्यायचं, वाटायचं, आणि ती काय उतरिताव जादूटोना उतरिताव, काय उतरिताव जादूटोना उतरिताव असं म्हणून आंघोळीच्या आधी 1 तासभरानं तुमच्या सर्व अंगाला हे चोळून घ्यायचं नुसतं. आणि 1 तासभरानं आंघोळ केल्यानंतर तुमच्या अंगातली निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्ती एकदम कुत्रं पळून गेल्यासारखी पळून जाते मित्रांनो. ही आदिवासी भागातला एक उपाय मला सांगितलेला आहे, म्हणून मी आज तुमच्यासमोर मांडलेला आहे. तर ती हळदीचं तुम्हाला बघून घ्या. हळद अशा प्रकारे आहे. आणि दुसरी जी हळद असते मित्रांनो, त्याची तुम्हाला हळकुंड भेटतात, आपल्या बोटासारखी हळकुंड असतात. ती काय एवढी मोठी हळकुंड होत नाहीत. तुम्हाला त्याचे हळकुंड माहितीच आहे सर्व लोकांना, त्याच्यात काही सांगायचा वाद नाही मित्रांनो. पण ही जी हळद आहे, ही हळद एकदम चमत्कारी हळद आहे. काळ्या हळदीपेक्षा पण जास्त पॉवरफुल हळद आहे ही. आणि काळ्या हळद मित्रांनो ही कापून ठेवलेली ही बेर, ही तर सर्वाला माहितीच आहे. त्याच्यामुळं सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो. आल्यानंतर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. माझ्याकडं आहे हळद. तुमच्याकडं कसली हळद आहे? जांभळी आहे, असल्या कलरची आहे का कोणची आहे, का लाल कलरची आहे? आपल्याकडे लाल कलरची बी हळद आहे.
लाल कलरचे गड्डे आहेत. हां. हो हो. पाडे पाडे पलाकाना डवर मात्रा पाडे. पुणे जिल्हा. हो हो चालते, मला पोस्टानं पाठवून द्या इकडे तुमची माहिती. हां. हो. हां. हो हो. येतं घ्यायला, पॅकिंग करून पाठवायची काय त्याला. तुमचे हो, तुमच्याकडे काय जुनं पुस्तक असेल, जुना बाड असेल तर ती मला पाठवा म्हणतोय. बस चालतंय, तुम्हाला एक 10च्या नंतर फोन करतोय, व्हिडिओ चालू आहे आता लाईव्ह. तर बघा मित्रांनो, आता मुंबईहून एक फोन आलता एक जणाचा, एक डॉक्टर म्हणून. ते म्हणले त्यांच्याकडे भरपूर अशी काही माहिती आहे आणि ती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असली तर आपण कुठेतरी भेटू आणि सर्व माहिती तुम्हाला मी द्यायला तयार आहे. तिने स्वतः काही औषधी वापरलेले आहेत. तर ह्याच्यासाठी आपण नवीन नवीन कुणी औषधी सांगतील, माहिती सांगतील, दुसरीपर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न चालू असतो. त्याच्यामुळे मित्रांनो बघा, हळदीचे 7 प्रकार आहेत. भगवी हळद. तर मित्रांनो, ही जी हळद आहे, ह्या हळदीचा आपण शरीर शुद्धी करण्यासाठी वापर अशासाठी केलेला आहे की ह्याचा तुकडा काढायचा. तुम्हाला तुकडा काढूनच दाखवतो तुम्हाला. ह्याचं काय करायचं, एवढा तुकडा काढायचा मित्रांनो. एवढा तुकडा काढायचा आणि बारीक पाणी टाकून वाटायचं आहे. वाटून पातळ पेस्ट तयार करायची. पातळ पातळ पाणी नुसतं करायचं उगं, वाटून वाटून. आणि हळदी चांगलं घालवायचं. अगर मिक्सरवर तुम्ही चूर्ण करू शकतात. आणि शनिवारच्या दिवशी काय करायचं, सर्व अंगाला अशी चोळायची, खाली वरून खाली चोळायची अशी. आणि चोळताना काय म्हणायचे, काय काय उतरीत आहे, सर्व बाधा उतरीत आहे. काय उतरीत आहे, सर्व बाधा उतरीत आहे. करणी जादूटोना उतरीत आहे. काय जी तुम्हाला शंका असेल ती म्हणायचं आणि असं उतरायचं आणि सगळ्या अंगाला चोळून. दुसरी गोष्ट मित्रांनो, काय करायचं, परत 1 तासभर थांबायचं. फक्त शनिवारीच करायचा उपाय आहे. शनिवारी उपाय करायचा आणि शनिवारी उपाय केल्यानंतर 1 तासभर थांबून फक्त तुम्हाला आंघोळ करायचे. असं का जर तुम्ही 21 दिवस जर करताय तर 21व्या दिवशी तुमचं शरीर एकदम धुतलेल्या तांदळासारखं, नवीन बालकाचा जन्म झाल्यासारखा त्याचे सर्व दोष जाऊन ही हळद त्या माणसाला मुक्त करते. ही हळद अशी आहे आणि आपण वापरलेले हे बरेच जण लोकांना हळद आपण पोस्टानं पाठवली, त्याचा उपयोग झाला, वापर झाला. तर ही तू कोणाला तरी माहिती राहावी म्हणून ही हळद अशी आहे. ही ज्याच्याकडे हळद असेल त्यांनी उपाय करा, वापरा, सहकार्य करा. एकूण एकाला कोणी दुःखी माणूस असेल, त्याच्या रिपोर्टमध्ये काही निघत नसेल, रिपोर्ट नॉर्मल असतील आणि त्याचा आजार वर्षानुवर्षे कुठलाच राहत नसेल, त्याच्यावर मित्रांनो ह्या हळदीचा तुम्हाला वापर करायचा. अंगाला फक्त लावायची आहे. काय करायचे, तर बघा, चुकीच्या कमेंट करू नका. तुम्हाला वापरून बघायचे. जे जे कोणाला वाटेल डोंगे बाबा आहे, तुम्ही इथं या स्वतः माझ्यापाशी. मी नागिन, अर्ध डोकं, शिरावर शिर आलेले असे 100 लोक नीट केलेत आणि तुम्हाला त्या माणसाची गाठ घेऊन देतो. असे काही काही मादरचोद आहेत, ती 9 घराला मानाय तयार नाहीत. 9 घरं कुठले म्हणतात असे बी कमेंट करतात. काही काही डोंगे बाबा म्हणतात. ज्याचा विश्वास नाही तुम्ही समोर या ना,
समोर या, प्रत्येकावर माझा नंबर दिला. इथं तुम्हाला माणसाची गाठ घालून देतो की नागिन किती वेळात उतरली, डोकं किती वेळात उतरलंय, हात मोडलेला किती वेळात राहिलाय. असे चुकीच्या कमेंट करून विनाकारण तुम्ही 6 महिने असेच बोंबलत फिरचाल. असे वाईट बोलण्याची पाळी आणू नका. काय होतं मित्रांनो, काही काही असे माणसं जन्माला आलेले आहेत, 9 घराला सुद्धा मानत नाहीत. ही वड्याखोड्याच्या अवलादी असतात. 9 घरं म्हणजे ह्याला सूर्य मान्य नाही, चंद्र मान्य नाही, हवा मान्य नाही, देव मान्य नाही. हे कसल्या अवलादी म्हणायचं, एक अवलादीच्या नसत्यात. हे कमेंट बी करतात काही बी. तर एक मी 9 घराचं तावीज म्हणलं तर म्हणलं 9 घरच नाहीत. अरे 9 घरं नाही तर तू जन्मालाच कसा आलाय, हीच मला फिकीर पडली. तर चला मित्रांनो, वाईट माणसाच्या नादी लागून आपलं ऊर्जा खर्च करणं चुकीचं आहे. तर ही जी वापर आहे तुम्हाला रिपोर्टमध्ये काही येत नाही, रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे. तर ह्या हळदीचा वापर करायला तुम्हाला काहीच उपयोग नाही. ह्याला काही तुम्हाला बकरा कापायचं नाही, लिंबू उतरायचं नाही, अगर कुठला जादूटोणा करायचा नाही, कुठलं काहीच करायचं नाही. फक्त ह्या वनस्पतीचा चमत्कार तेवढा आहे. तुम्हाला रिपोर्टमध्ये कुठलं काही येत नाही. फक्त ह्याचं पाणी चूर्ण करून शनिवारी फक्त तुम्हाला अंगाला चोळायचं आहे. ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा अगर चुकीच्या गोष्टी पसरवायचा काहीच उद्देश नाही आहेत मित्रांनो. फक्त ही हळद आहे आणि हळदीचं तुम्हाला काय असेल ती शरीरामध्ये काय करते ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. म्हणून ह्याच्यात जर तुम्हाला सांगितलं असतं काही की ही करा ती करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंधश्रद्धेचे आपण मान्य होऊ शकतो. पण तुम्हाला नुसती हळद आहे, हळदीचं तुम्हाला पाण्यात कुचून अंगाला चोळायची आणि आंघोळ करायची. तुमचं शरीर एकदम क्लीन होणार आहे. आणि शरीर असं क्लीन होईल की तुम्हाला नवीन जन्म घेतल्यासारखे काती निघून जाईल आणि एकदम सगळे तुमचे दोष काय असतील ते निघून जातील. मग त्याच्यातून तुमचे कुंडलीतले दोष असतील, काय असेल, कुंडली स्वच्छ होत असेल, शरीरामध्ये नकारात्मक शक्ती बसलेली असेल, तर असे काही बी असू शकतं. आपल्याला ती माहिती बी नाहीत गोष्टी, ती गोष्टी तुमच्या जीवनात घडू शकतात. मग करून बघायच्या आधी काही बाळको विनाकारण चुकीच्या कमेंट करतात आणि ही अवलादी मी म्हणतोय एकाच्या नसत्यात. ह्यांना काहीच माहीत नाही म्हणल्यावर तर अशा एखाद्याचा श्राप जरी घेतला तरी माणसाचं वाईट होतं मित्रांनो, आणि एखाद्याचं चांगलं जरी आशीर्वाद घेतला तरी चांगलं होतं. म्हणून मी वाईट कमेंट करणार तर माझा एक श्रापच आहे त्यांना. 6 महिने तू असाच बोंबलत फिरचे, 6 महिने त्याला त्रासच होणार काही बी. तर त्याचं चांगलं हातातलं काम सध्या निघून घरी भीक मागलतो. तरी अशा गोष्टी आहेत मित्रांनो, कुठे जरी गेलं तर चांगल्या माणसाला त्रास करतात. ही गोष्ट तेवढीच खरी. रामाच्या काळापासून सध्या लोक त्रास करतात. आता तर ही कलियुग चालू आहे, कलियुगामध्ये तर त्रास होणारच लोकांनी, त्याच्यात काही वाद नाही. तर ही हळदीचा प्रकार आहे मित्रांनो. हळद जर कोणाला लागत असली तर आपण ज्याचा अनुभव आहे, ज्याची श्रद्धा आहे, कुठला जरी उपाय तुम्हाला अनुभव श्रद्धा असली तरच ही करायचं आहे. नाहीतर विनाकारण काही करून उपयोग होत नाही. ती बी गोष्ट तेवढीच खरी आहे. बघा ही हळद तुमच्या समोर आता कोणत्या प्रकारची ह्याचा रंग बघून तुम्ही ओळखू शकता. चला आता आपण असेच नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला एक एक उपाय सांगत आहे. हळदीचे उपयोग तुम्हाला भरपूर कशासाठी बी चालते. आणि हे हळद आपण इथं कापून ठेवलेले तुम्हाला दिसण्यासाठी. एक हळदीचा कंद कापला आहे आपण आणि एकदम मस्त हळद आहे शरीर तुमचं स्वच्छ करण्यासाठी. तर मित्रांनो, समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक आज पण भरपूर आहेत. तर कमेंट केलं म्हणजे काय होत नाही मित्रांनो, त्याचीच वाप जाते. तर चला मित्रांनो, आपण आता तुम्हाला एक एक औषध सांगतो अशा प्रकारे की वनस्पती बाळमधलं या पुस्तकातले औषध आहेत. तर एखाद्या माणसाला नळदुर्ग झालेला असा, नळदुर्ग झाली तर शरीरावर सूज येते आणि सूज कशानंच राहत नाही. त्याच्यासाठी
अश्वगंधा, मानशिळस, सराटे ही संभाग घेऊन मधामध्ये घोटून ती तुम्हाला पोटातून घ्यायची आहेत. काही दिवसात तुमच्या शरीरावरची नळदुर्गची आलेली सूज निघून जाते मित्रांनो. आता ही जी 10-10 मिनिटाला तुम्हाला एक एक मी औषध सांगणार आहे ते तुम्हाला करून बघायला हरकत नाही मित्रांनो. आणि काळी हळद दाखवा म्हणून जे सांगितलं होतं, काल सांगितलं होतं परदेशी बरेच वेळा, तर म्हणून आज तुम्हाला काळ्या हळदीचा एक व्हिडिओ दाखवित आहे. तर चला मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, मूळव्याधाचे भरपूर पेशंट आहेत. मूळव्याधासाठी सुरण, मुसळी, कुड्याची साल चूर्ण करून ताकाशी घ्यायची मित्रांनो. पण सुरण विषारी असतो, ती तुम्हाला शोधन करून शुद्ध करून घ्यायचं आहे. सुरण खाण्याचं पावडर मेडिकलवाल्याला विचारूनच घ्यायची. चला मित्रांनो, कमेंट करा. जेवढे होईल तेवढे कमेंट चालू राहू द्या. तर चला मित्रांनो, मराठीमध्ये कमेंट करा. तर दुसरं मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता अजीर्ण सूळ होतं कधी कधी. आणि अजीर्ण सूळ झाल्यानंतर यावर चूर्ण काय घ्यायचे, तिरकुटा, जसं तिरफळा असतं तसं तिरकुटा भेटतं. बहारंगी, हिरडा, वावडिंग, चित्रक, जिरे हिंग सर्व औषध संप्रमाणात घेऊन तुम्हाला पोटातून घ्यायचंय, अर्धा चम्मच. दुसरी गोष्ट मित्रांनो, आम्लपित्ताचे भरपूर प्रकार आहेत. पित्ताचे 40 प्रकार आहेत. 40 प्रकारामधून तुम्हाला एक प्रकार औषध घेत बसण्यापेक्षा 40 प्रकाराच्या पित्तावर तुम्हाला एकच औषध करायचं आहे. ती आम्लपित्ताच्या वेळी एकेकाच्या अंगावर फोड येतात, गांधी येतात. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ऐकायला थोडे कमी येते. आवाज कमी आहे का जरा बघा. आवाज येतोय का तुम्हाला तिकडं? आवाज वाढवितोय. हा, आता वाढविला आवाज. माझ्याकडे जांभळी हळद, आंबे हळद, राजमोहिनी हळद, लागलीच हळद अशा प्रकारे हळदी आहेत, तर विकण्यासाठी आहेत. सामान्य भाव चालते. जर तुम्हाला लागली, कोणी विचारलं तर आपण तुमचा कॉन्टॅक्ट करू. कमेंटमध्ये नंबर देऊन ठेवा. चला मित्रांनो, चला प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि वाईट कमेंट करणाऱ्याने आपल्या चॅनलवर यायचं बी नाही, त्यांनी बघायचं बी नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला आम्लपित्त आणि सर्व पित्तासाठी एक औषध सांगणार होतो. ते औषध अशा प्रकारे, पिंपळी मूळ, देवदारू, आवळकाठी, ज्येष्ठमध संभाग घेऊन त्याच्यामध्ये सुंठीचं चूर्ण मिक्स करून ते सर्व थोडं साजूक भाजून घेऊन त्याचं चूर्ण 14 दिवस घ्यायचं आहे. तुमचं 40 प्रकारचे पित्त कमी होते. तर पित्ताचे भरपूर प्रकार आहेत मित्रांनो.
तर मित्रांनो, एखाद्याच्या पोटामध्ये जंत होते आणि पोटात कृमी झाल्यानंतर पोटात बराच काही त्रास होतो, तर त्याच्यासाठी वावडिंग, पळस पापडी, खुरानी ओवा, खुरानी ओवा म्हणजे आपला ओवा आणि गूळ, ही सर्व संभाग घेऊन ताकामधून घेणे, तुमचे जंत झाले असतील ती जंत निघून जायला मदत होती मित्रांनो. ही काळ्या हळदीचा कंद दाखवा म्हणून काळ्या हळदीचा कंद दाखविला. आणि दुसरी जी हळद आहे तुम्हाला, ती हळद शरीरावर शनिवारी फक्त तिचे पाणी टाकून डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरून घ्यायची आणि तुमच्या सर्व शरीरातला घाण निगेटिव्ह ऊर्जा निघून जायला मदत होती मित्रांनो. चला मित्रांनो, विनाकारण कुणीही थोड्या वेळ फोन करू नका. हां, कुणी नंबर दिलाय कवा? कुठून बोलताय? चालतं, एक पावडर आहे, पावडर बनवून भेटून जाईल, येताना फोन करा बनवायच्या आधी. ते आता आसर किती आहे, उजव्या बाजूला डाव्या बाजूला किती दिवसाचं आहे त्याच्यावर आहे अवलंबून. चालतं, होऊन जाईल एक 5-6 महिन्याचं औषध घेतल्यावर. इथं हो, येताना फोन करा, औषध बनवून मग देतो तुम्हाला. हॅलो, नमस्कार. ह्याच्या आधी मी फोन केला ना तुम्ही? नाही नाही, लाकडे त्याचे ठेवू का? तर चला मित्रांनो, बघा, कमी ऐकू येते तर काय करायचं मित्रांनो, गावरान गाईचं गोमूत्र घ्यायचंय आणि गोमूत्र घेतल्यानंतर ती गरम करायचे. गोमूत्र गरम करायला कोण सांगत नाहीत, पण मी सांगतोय, गोमूत्र थोडं कोमट करा आणि सकाळ संध्याकाळ एक एक थेंब कानात टाका, तुम्हाला ऐकू यायला चालू होईल. कशासाठी वापरतात, काय वापरायचे ते सांगा. मूळव्याध आहे, रक्त जाते, औषध असेल तर सांगा. मूळव्याधासाठी तुम्हाला आतिबा या झाडाचा तुम्हाला रस काढून घ्यायचा आहे, तर काही दिवसातच तुमचे रक्त जाणे बंद होईल. नमस्कार, गावाकडे आलोय, तुम्ही कधी येणार आहेत? गावाकडे जाधव साहेब, मी 26 तारखेच्या मोहरून येणार आहे. आज किती, 12 तारीख आहे, अजून 2 आठवड्यानं येईन एखाद्या वेळेस. 26 तारखेला सप्ताह बसतोय, 26-27 तारखेला येणार आहे गावाकडं. तर 26-27 तारखेला आपण मित्रांनो मुरुडकड गावाकडे जाणार आहे सप्त्याला. 5-6 दिवस तिकडंच आहे. कोणत्या झाडाचा रस तुम्हाला? आतिबाला म्हणले, आतिबाला. आतिबाला वनस्पती. लक्ष्मी प्राप्तीसाठी काळ्या हळदीचा उपयोग कसा करायचा पाहिजे? तुम्हाला याचा एक कंद घ्यायचा. याचा एक कंद घेऊन 1.25 मीटर कपडा, 1.25 मूठ तांदूळ, वटीचं सामान, एक लाल सुपारी घेऊन तुम्हाला पूजाला ठेवून त्याचा लक्ष्मीचा जप करायचा आहे. जर पौर्णिमेला, जर शुक्रवारी जर तुम्ही जप केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्ष्मी वृद्धी व्हायला मदत होती मित्रांनो. लक्ष्मी वृद्धीसाठी काळ्या हळदीचा वापर आहे. चला मित्रांनो, तोवर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. हां 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 हां
पुण्याला आहे, पुण्याला. हो. 1000 रुपयाला कंद आहे. 1000 रुपयाला कंद आहे. एक एक कोंबडीच्या अंड्या एवढा. हा. काय माहित नाही. ठेवू का? तर चला मित्रांनो, कानामध्ये पाणी येते, त्याला काय करा, पाणी येते तर पांढरा खुळखुळा भेटतो काही ठिकाणी, पांढऱ्या खुळखुळा पांढरे फुलं असते, त्या पांढऱ्या खुळखुळ्याच्या पानाचा एक एक थेंब रस टाकायचा आहे. तर कर्णात काही ठिकाणी कर्णामध्ये त्याच्यासाठी कानामध्ये जर पाणी झालं तर पांढरा खुळखुळा त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर बघा मित्रांनो, दुसरा एक असा उपाय आहे, मोतीबिंदू जर झाला तर त्याचं लवकर उपाय होत नाही. नमस्कार, आज काय आहे मला, आज तुम्हाला हळदीचे प्रकार दाखवतोय. एक काळी हळद आणि एक लक्ष्मी वृद्धीसाठी हळद, आणि एक हळद जी आहे ती, एक हळद जी तुम्हाला ही दाखवलेली आहे कापून, ही दोन, ही शनिवारच्या दिवशी बारीक वाटून अंगाला त्याची मालिश करायची. अंगातली नकारात्मक शक्ती, अंगातली वाईट शक्ती निघून जाते. काळ्या हळदीचा तुम्हाला कंद पूजेत ठेवायचा आहे. तर बघा मित्रांनो, मोत्याबिंदू झाला तर त्याच्यावर जर जास्त जर असला तर त्याच्यासाठी तुम्हाला एक औषध सांगतो. काळ्या शेळीचे, एकदम शिळी काळी भोर राहावी, तिचं गोमूत्र तुम्हाला घेऊन गरम करून आटवायचंय, आणि आटविल्यानंतर त्याचं फक्त तुम्हाला डोळ्याला अंजन करायचे. तर बघा मित्रांनो, तुमचा मोतीबिंदू निघून जातो. फक्त काळी शेळीचं गोमूत्र पाहिजे तुम्हाला, आणि काळ्या शेळीचं गोमूत्र घेऊन एखादं खापर घ्यायचं आणि त्या खापरावर आटून आटून घट्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याचं संध्याकाळ झोपताना अंजन करायचे फक्त. चला मित्रांनो, प्रत्येकजण कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे प्रत्येकाने, जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे.
तर बघा मित्रांनो, अंड्याचे तेल काढायची कृती इथं दाखवलेली आहे. इथं वरी बघा, अंड्याचे तेल काढायची कृती. तर अंड्याचं तेल काढायची माहिती दिलेली आहे. तर अंड्याचं तेल काढायची कृती, अंड्यातलं पिवळं बिलवा घ्यायचा आहे, त्यात टाकायचं ते थोडा कांद्याचा रस घालायचा, खालील कोळशावर जवळ लावून ठेवायचे, म्हणजे कोळशाच्या अग्नीवर ठेवायचं, हलवीत राहिल्यावर तिथून ती तेल फुटते. जखमेवर शक्तिवर्धक उपाय आहे. तर जखमेवर तुम्हाला तेल करायचे, अंड्याचं पिवळं घ्यायचं, कांद्याचा रस घ्यायचा आणि ती गरम करून चांगलं आटू द्यायचं आणि ती आटलेलं तेल जखमेवर लावायचे. तर मित्रांनो, जखमा जर झाल्या तर जखमा लवकर राहत नाही, ते जखमेसाठी तेल दिलेलं आहे. तर तेल अशा प्रकारे, अंड्याच्या पिवळं मगज घ्यायचं, ती एका वाटीत भांड्यात घ्या, त्याच्यामध्ये तेवढाच कांद्याचा रस टाका, दोन्ही एकत्र करून एकदम कोळशेवर ठेवायचे, अग्नीवर ठेवायचं नाही, कोळशेवर इष्टेवर ठेवून ते हलवायचे. ते हलवून मलम त्याचा तयार होईल आणि ती मलम तयार झालेला तुमची कसली जरी जखम असेल, गँग्रीन झालेली असेल, त्या जखमेवर हे तुम्हाला लावून घ्यायचं. तर चला मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तोवर तुम्ही. तर असेच आपण एक 10-10 मिनिटाला 5-5 मिनिटाला एक तुम्हाला औषध सांगत चालतोय. तोपर्यंत तुम्ही तिकडे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, मराठीमध्ये कमेंट करा जेवढे येईल तेवढे. हे 2 प्रकारच्या तुम्हाला हळदी कापून दाखवलेल्या आहेत. 2 प्रकारच्या हळदी एकदम चांगल्या प्रकारे काम करतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं कान फुटीसाठी परत एक उपाय आलेला आहे. तर कान फुटीसाठी तुम्हाला काय करायचंय, ते आताची एक कमेंट आली, कान फुटीसाठी. कान फुटत असेल तर समुद्र फेस कानात टाकायचा आहे, कान कोरडा होईल, सर्व कर्ण रोग जातील. आणि कुत्र्याचे मूत्र टाकायचे, कुत्र्याचं गोमूत्र टाका म्हणते, कुत्रा किंवा कुत्री, नाहीतर समुद्र फेस. कोणते पुस्तक आहे हे? औषधी बाळ आहे, औषधी बाळ एक पुस्तक आहे. औषधी बाळ मधले पुस्तक एकदम चांगले आहेत मित्रांनो. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्या, एवढ्यासाठी की तुम्हाला रविवारच्या कार्यक्रमात यायला अडचण येणार नाही. तर बघा मित्रांनो, नळदुर्ग जर झाला तर त्याच्या अंगावर पायावर उलटी सूज येते आणि पेशंट दगवायची शक्यता असते. तर नळदुर्गसाठी जर तुम्हाला उपाय करायचा आहे, निरगुडीची मूळ आणून बारीक वाटून तुपामध्ये खालवून बेंबीवर
बांधायची, ती बांधून झोपायचे, पुन्हा बांधायचे. असं 3 दिवस केल्यानंतर तुमच्या शरीरामधला नळदुख ही रोग निघून जाते, सूज उतरते. मामा तुम्ही इंद्रजाल आणि कवटी महाकाल साधना द्या, अभ्यास करा. हो, सगळी साधना करायची द्यायची. पण आपण नुसतं हळदीचं सांगितलं काही लोकाला, हळद तुम्ही अंगाला लावा सर्व दूध जातील, तर लोक लगेच माकडावनी कमेंट करतात, ढोंगी बाबा आहेत, ढोंगी बाबा काही बी सांगतात, त्यांचं ऐकू नका. म्हणून आपल्याला चॅनलवर बी उघडकीस काही बोलता येत नाही. ज्या टायमाला आपली समोर गाठ पडेल तेव्हा आपण मन मोकळेने काही बोलू शकतात. पुस्तक 121 यंत्र प्रयोग पुस्तक आहे का ते? 121 यंत्र प्रयोग पुस्तकाचं नाव आहे का? आहे एक. हो, पुस्तक 121 यंत्र प्रयोग. बघू कुठं भेटलं पुस्तक तर बघू. अगर तुमच्याकडे का असलं कोणाकडे तर पोस्टानं पाठवून द्या. चला मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करा. कमेंट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची. डोक्यामध्ये टक्कल पडल्या असल्या तर तुम्हाला गुंजाची मूळ तिळाच्या तेलामध्ये घालवून त्याचा लेप करायचा आहे. डोक्यावर टक्कल पडल्या असल्या तर ही नोंद करून घ्या. हो, ही जांभळी हळद आहे, कचुरी हळद आहे. काळ्या हळदीचे तुमच्याकडे कोणाकडे असले तर फोटो पाठवा. काळ्या हळदीचे मित्रांनो, हिलाच काळ्या हळद म्हणून लोक समाजामध्ये टेस्ट आणून हीच इकितात. जांभळी हळद, कचुरी हळद, खायला हळद चलते. ही खाण्यासाठी कॅन्सरवर ह्याचे औषधाचा वापर होतो. डोक्यामध्ये टक्कल पडलेलं असेल तर गुंजाचे पीठ आणि मध दोन्ही एकत्र करून त्याचा डोक्यावर जिथं टक्कल पडलंय तिथं लेप द्यायचा आहे काही दिवस. तर तुमच्या डोक्यातलं टक्कल पडलेलं निघून जायला मदत होती मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, डोक्यात टक्कल पडलं तर अशी बरीच लोकांची समस्या असते. डोक्याला केसना टक्कल पडलेलं आहे, तर ह्याच्यावर एक आपली उपाय एक साधा आणि सोपा गावसाला आहे. तर डोक्यात टक्कल पडलं तर तुम्हाला काय करायचं आहे, गुंजाचं पीठ करायचं, गुंजाचं चूर्ण करायचं आणि ती मधामध्ये जिथं टक्कल पडलंय तिथं तुम्हाला संध्याकाळी असं जर काही दिवस केलं तर तुमच्या डोक्यावर केस नक्की येतात. नमस्कार, जय हरी. उघड राहते उजाड येते. तर बघा मित्रांनो, तर तुम्हाला करून बघायला काहीच हरकत नाही. गुंजा तुम्हाला कुठे भेटतात आयुर्वेदिकवाल्याकडं. गुंजा बारीक जसं आपण तोंडाला लावायचं पावडर असतं तशी त्याची पावडर करून घ्यायची आणि पावडर करून मधामध्ये मावळाचा मध राहावा बारीक माशाचा, त्याचं बारीक एकत्र मलम करायचं आहे आणि ती तुमच्या डोक्यावर जिथं केस गेले टक्कल पडलंय, केस यायची शक्यता कमी आहे, तिथं काही दिवस जर तुम्ही संध्याकाळी लावलं तर तुम्हाला 100% तिथं केस येतील. इंद्रजालमध्ये उपाय आहे,
हो, इंद्रजालमध्ये उपाय असू शकतं, पण ह्याच्यात आपल्याला आता वाचनात आलेलं आहे की डोक्याला केस येण्यासाठी, टक्कल येण्यासाठी भरपूर फोन करतात, भरपूर लोकांची धडपड असते काही ना काही करणं. तर ही आपल्याला करून बघायला एक चांगला उपाय आहे. चिकनगुन्या 1.5 वर्षापासून झालेला होता, पण पाये अजूनही सूज येते, खून दुसरी आहे. व चिकनगुन्यामुळे बघा काय दुसरा काही आजार असू शकतो. संस्कृत कोण बोलत नाही, संस्कृत नाही, सगळी मराठी आहे. संस्कृत आता 12 भाषा शिकायच्या तुमच्यामुळं. जनार्दन वूड कुठे मिळेल? पंढरपूरला कवटेकरच्या इथे भेटू शकतोय. पंढरपूरला यूट्यूबवर चॅनल नाव घरचा तंत्र. बघा ह्याच्यासाठी असं होतं मित्रांनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला परत चॅनलवर गेल्यावर ही आपलं चॅनल दाखवते. म्हणून म्हणतोय, आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर परत तुम्हाला चॅनल हुडकायची गरज पडत नाही. चॅनल सबस्क्राईब केलं, तुम्ही केव्हा यूट्यूबवर गेला तर तुम्हाला चॅनल दाखवतंय. माझी तुम्ही कमेंट वाचली नाही. काय कमेंट होती काय कळालं नाही, कारण इकडे काही दुसरं औषध सांगत असताना काही कमेंट केलेल्या वरी निघून जातात मित्रांनो. राम 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 राम. लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला काळे हळद दाखवली. नेपाळहून राम राम, नेपाळहून राम राम. फोन नंबर लगेच फोन करू नका. ही व्हिडिओ बंद झाला, ह्या व्हिडिओवर नंबर दिलेला आहे. आता नंबर दिला की बाकीचे लगेच लाईव्ह कट होऊन लगेच फोन लावत बसतील. चला मित्रांनो, कमेंट करा, लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब तेवढ्यासाठीच करायचं आहे की आज ना उद्या तुम्हाला त्याचा फायदा होतो मित्रांनो. तर चला आपण आता दुसऱ्या एखाद्या औषधाकडे वळू. दाताला काय झालंय? दाताला काय झाले कळवा. दाताचं काय झालंय? दात कुणाचा दुखतोय? दाताची व्यवस्थित काय आहे कळवा. मामा इंद्रजालमध्ये उपाय आहे. लहान लेकरावर रोडू नये यासाठी यंत्र दिलेले आहेत. यंत्र दिलेले आहेत, यंत्र वापरलेलं आहे. ते नाही चांगलं आहे. तुम्ही कुठे राहता? मी पुण्याला राहिले, हडपसरला. आयुर्वेदिक दात मंजन कुठलं वापरीत आहे कळवा. कुठलं दात मंजन वापरीत आहे? परीक्षा उपाय तांत्रिक काही सांगितलं, काही लोकांच्या लगेच गांडीची आग होती, कमेंट करते चुकीच्या. त्यांना ते तांत्रिक उपाय सांगायचं भ्या वाटतं मित्रांनो. विठोबा दत्त म्हणजे एकदम चांगलं आहे. जाधव साहेब विठोबा बारकीत गोल डब्बी भेटते, चांगलं आहे. इसाब गोल झालेला आहे पायाला. इसाब गोल आहे का स्वारेशीस आहे का काय म्हणलेलं आहे? इसाब गोल एक मित्रांनो औषध आहे, पण त्रास होतो, आग होती, पण तुम्हाला सहन करणार असला तर मी ती औषध सांगतो प्रत्येक वेळेस. एकच औषध सर्व त्वचा रोगासाठी चालणार म्हणजे
शेराचं झाड, आपलं शेर असतो, नुसत्या कांड्या कांड्या असतात, त्याचं तुम्हाला रस कुचून थोडं खाजवून जर लावला तर आग होती मरणाची मित्रांनो. तुमच्या जबाबदारीवर करायचे. एखाद्या माणसाला सहन नाही झालं, त्याची लघवी आणि संडास संगच होती, पण त्याचं जखम मात्रिक राहते मित्रांनो. तर त्वचा रोग कुठलेही असू द्या, तुम्हाला ते शेराच्या कांड्या आणायच्या, कुचायच्या आणि त्याचा रस लावायचा फक्त. माणूस हागणं मुतणं संगच करतंय, आजार राहतोय. सहन होत असलं तर करा, नाहीतर परत उपयोग होणार नाही. पुन्हा माणसाला आग होत का सांगितलं नाही. तर मित्रांनो, इथं दिलेलं आहे दुसरं औषध. हाताचा पक्षघात आहे, किती वर्षापासून झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला औषध बनवून भेटेल. इंद्रजालची माहिती आणि कुठे भेटेल? इंद्रजालावर बंदी आहे, भेटून जाईल काही ठिकाणी, पण त्याच्यावर बोलायला येणार नाही. किती दिवस उपाय करायला लागल? लय झालं 3दा करायचं आहे, 3-4 वेळा फक्त लावायचे, निघून जाते ते. जाधव साहेब काय कमेंट केले? शिका येण्यासाठी का शिका काय म्हणताय? किती महिने उपाय करावा लागेल? 2 वर्षे झालेलं आहे पॅरेलिक्स. तर 2 वर्षे झालेलं मित्रांनो, तर त्याचं एक चूर्ण आपण एक पावडर बनवून देतोय. रोज अर्धा कप पावडर तुम्हाला दुधामध्ये गायचे, शिजवून खायची. असं कसं केल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला कमीत कमी 2-3 महिन्यात त्याचा रिझल्ट येईल. चला फिरायला लागेल माणूस, हातफीत सगळं हलवायला लागेल. त्या पॅरेलिक्सचं काय होतं, जशी एखादी आपली प्लॅस्टिकची बॉटल असती आणि ती अर्धावट जळालेली असते आणि ती आकडून धरते, तसं शरीर सगळं आकडून धरतं. शरीर असं फ्री राहत नाही, म्हणून ती दुखतं, सुया टोचल्यासारखी यातना होत्यात. तर ती शरीर एकदम फ्री व्हायला बी कशी बी 2-4 महिने जातात मित्रांनो. त्वचा रोगासाठी काय सांगितले? वडिलांचा डावा हात कठीण हात आहे, काहीतरी उपाय सांगा. हो, ते मला ती पावडर बनवून भेटेल, पॅरेलिक्सचं औषध. आपल्याकडे औषध बनवून भेटतं, तुम्हाला ते औषध पोस्टानं मागवून घ्यायचं. नाहीतर पुण्यापाशी हडपसरच्या बाजूला कोणी येणार जाणार असलं तर तुम्हाला येऊन घेऊन जायचं. मुतखड्यासाठी उपाय सांगा. मुतखड्यासाठी तुम्हाला रामबाण उपाय. मामा, मी गेलो इंद्रजाल शोधायला, नाही भेटला. पैठणला नाही काय जुने पुस्तकं नव्हते मला का, तिथे गेले ते आपले दोघं ते ओळखीचे. बाबा, आमच्या दोघा नवरा बायकोत काही पटत नाही, काहीतरी उपाय सांगा. तर घरच्या तंत्रावर एक व्हिडिओ दिलाय, नवरा बायकोचं पटत नाही, ती व्हिडिओ तुम्ही बघून व्यवस्थित उपाय करायचा आहे. हडपसरला येतो, कुठे पत्ता आहे? हडपसरपासून 12 किलोमीटर अंतरावर सोलापूर हवेला. येताना कॉल करायचा आहे, काय औषध लागणार आहे काय ते. तर चला मित्रांनो, त्वचा रोगासाठी जाधव साहेब तुम्हाला सांगितलंय, ते अनुभव केलेला आहे. मध्ये एक माणूस होता, त्याचं लग्न जमलं पण सगळ्या अंगाला अवघड जागेला, सगळे औषधं करून थकला, पण कुठलंही औषध लागू होत नव्हतं. आम्ही काय केलं, त्याला घेऊन शेराच्या झाडाकडे गेला आणि शेराचं दगडावर कुचला, पाणी थोडं टाकलं, त्याच्या अंगाला सगळीकडे लावलं. 10 रुपयाचा शिक्का घेतला, आधी खडबडून असं वरकांडे हाणले आणि मग त्याच्या अंगाला लावल्यानंतर मित्रांनो त्याचं हागणं आणि मुतणं संगत झालं. मत्रिक तुम्हाला अजून सांगतोय, आग एवढी होती. आधी थोड्या रानात लावून बघा, तुम्हाला सहन होईल तसं करायचं उपाय ते. कारण एखादा माणसाचा जीव बी जायची इतकी आग होती.
गरम पायासाठी तुम्हाला किडनीचा काहीतरी आजार आहे, किडनी चेक करून घ्या. किडनी नीट काम करत नाही, त्याच्यामुळं तुमच्या पायामध्ये आग होते. तर तुम्हाला आग होत असेल, शरीरामध्ये उष्णता असेल, तर बिलायताच्या मुळ्याचा काढा घ्यायचा आहे. 2 झाडं बिलायताचे आणून वाटून त्याचा जर काही दिवस तुम्ही काढा घेतला, नाहीतर बेलाच्या झाडाचं फळ, बेलाच्या झाडाचा मधला गिरा, बेलाच्या झाडाचं तुम्हाला चूर्ण भेटलं तर खडी साखर टाकून घेतल्यानंतर तुमच्या शरीरातली सगळं तुमची उष्णता निघून जाईल. सर्व कार्यासाठी काय लिहिले काय कळत नाही. सर्व कार्यासाठी औषध सांगा. चला मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा आत्तापर्यंत 500-600 लोक येऊन गेले, फक्त त्याच्यातले 10-12 लोकांनी सबस्क्राईब केलं, 24 लोकांनी सबस्क्राईब केलं, बाकीचे लोक येऊन गेले, परत चॅनल घोषत नाही. पत्ता कुठं आहे? पत्ता पुण्याला हडपसर, सोलापूर हायवे. माझ्या आईचे चक्कर येते, कळत नाही, अचानक ती झोप जाते. शुगरचं बघा, मेंदू नीट काम करत नाही, कार्यक्षमता मेंदूची नाही, त्याच्यामुळं शुगरमुळे बी तसं होऊ शकतं. शुगर आहे का कळवा. चक्कर काय येते शुगरमुळं, नाहीतर एखाद्या वेळेस काय दुसरं झालेलं आहे ती कळवा. रिपोर्टमध्ये काय आलं आहे, शुगरमुळे होऊ शकतं. मानदुखीमुळे, बरोबर आहे, मानदुखीमध्ये मानाची शिर चॉकअप आहे, मानापासून मेंदूला रक्त पोहोचत नाही, त्याच्यामुळे चक्कर येते. तुम्हाला मानदुखीचा उपाय करावा लागेल. आईचा नंबर सोलापूर रोड. कुठे? सोलापूर रोड, कुंजेरवाडी गाव. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा. आणि मानाच्या शिरासाठी तुम्हाला आमरकंद, एक आमरकंद भेटतो असा एवढा छोटा, एक आमरकंद बारीक वाटून दुधामध्ये शिजवून तुम्हाला त्याच्यात मनुके आणि थोडी खसखस टाकून जर खाल्ली, तर अवघ्या 1 किलो आमरकंदामध्ये तुमची मान, मणक्याचा विकार, शिरा नीट काम करत नाही, त्याचं तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे वापर होणार आहे मित्रांनो. जोपर्यंत तुमच्या रक्तवाहिन्या नीट चालत नाही, तुमचा हाडाचा विकार जर नसेल आणि नुसता रक्तवाहिन्याचा विकार असेल, तर त्याला दुसरा एक उपाय आहे. आपली गोडी बाबळ असते, गोडी बाबळ म्हणजे जी शेळ्या शेंगा खात्यात, त्या शेंगा खात्यात त्याचा पाला घ्यायचा आहे. त्या पाल्याचं चूर्ण 1 चमचा आणि त्याच्यामध्ये 1 काळी मिरी, ह्याचा काढा करून जर तुम्ही घेतला, तर तुमच्या डोक्यापासून नाकापर्यंत काही दिवसातच शिरा एकदम सगळ्या मोकळ्या होत्यात आणि रक्तवाहिन्या चांगल्या चालतात. फोन नंबर सांगा मामा, नंबर द्या. नंबर दिला की फोन करतात. नंबर, हे व्हिडिओ बंद झाले तुम्हाला त्याच्यावर नंबर दिलेला आहे माझा. कुंजीरवाडी येताना मला फोन करायचा आहे. सरकारी दवाखान्यापाशी मी तुम्हाला भेटेन. मी राहायला मध्ये 5 किलोमीटर आतमध्ये आहे. तुमची काय वस्तू औषध आहे ती सरकारी दवाखान्यापाशी आणून दिल्या जाईल. येताना फोन करायचा आहे. सरकारी दवाखान्यामध्ये आतमध्ये खुर्च्या टाकून ठेवलेल्या सावलीला, तिथे येऊन जरी बसलं, मी मध्ये राहायला आत कुंजरवाडी गावात आतमध्ये राहायला आहे मी, तुम्हाला तिथे येऊन भेटलं जाईल. चला मित्रांनो, आपण दुसऱ्या काय औषधाचा शोधात जाऊ. आपण कधी येता तिथे, तुम्ही आल्या तरच मी येणार, नाही तर मी कशाला. तुमचा फोन आला, तुम्ही तिकडून हडप सरून गाडीत बसला की मी घरी येऊन तिथं सरकारी दवाखान्यापाशी येतोय.
अभिनेत्राचे उपाय. अभिनेत्राचे उपाय म्हणजे काय नीट कळणार नाही मित्रांनो. मूळ हात कमेंट करताना मित्रांनो व्यवस्थित लिहिली की कळते. काहीतरी अडचण काहीतरी अर्धवट लिहिले काही कळत नाही. तुमचा नंबर कुठे मिळेल? घ्या माझा नंबर 97 63 68 93 पाडेमामा. वात विकारासाठी तुम्हाला औषध बनवून भेटून जाईल. वातीचे 72 प्रकार आहेत आणि एक औषध दिलं की एक वात निघते. त्याच पाहिजे वातीचे 72 प्रकारचं एकच चूर्ण आहे. बघा इथं वात रोगासाठी एक आलेले औषध तरी तुम्हाला सांगतोय. वात रोगासाठी राळेचे तेल, राळे तेल काढून त्वचा रोगासाठी राळेचं तेल काढून लावा म्हणतंय. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला औषध बनवून भेटेल पावडर. रोज लाईव्हवर किती वाजता येत आहे मामा? रोज तुम्ही 9 वाजून 10 मिनिट 9 सव्वा 9ला लाईव्हवर मी रोज येतो. त्याचपाई तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. किंमत सांगा. कशाची किंमत सांगायची कळवा. कोणत्याची? परत नंबर सांगा. घ्या नंबर. फोन लावू नका लगेच. लाईव्हवर चालवतो आपण. 97 63 68 93 68. वात आणि पित्त आहे. पित्ताचं औषध सांगितलं तुम्हाला. पित्तासाठी तुम्हाला नुसतं सुंठीचं चूर्ण आणि खडी साखर घ्या. पित्त कमी होऊन जाईल. शुगरसाठी औषध सांगा मामा. शुगरसाठी आपला एक व्हिडिओ दिलेला आहे. तरवाटाचं झाड, रान तरवट. आपल्या तुरीच्या पानासारखे पानं असते. ती पानं तुम्हाला सकाळी 5 पानं आणि संध्याकाळी 5 पानं 5च दिवस खायचेत. 5 दिवसानंतर परत गप्प बसायचं. परत 5 दिवस खायचे. असं जर तुम्ही कंटिन्यू केलं 1 वर्ष 6 महिने तुमची शुगर शरीरातून रोग ही निघून जातो मित्रांनो. तर चला मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून आज न उद्या तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर बघा मित्रांनो यासाठी आलेले शुगरसाठी जांभळाची सालीचा काढा घ्यायचा आहे आणि पिकलेले जांभळं घ्यायचे. ही सर्व त्याच्यातले बी काढून जांभळाचे बी आणि सालीचा काढा एकत्र करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मिरी टाकायचे, थोडे कडुलिंबाचे पानं टाकायचे, बेलाचे पानं टाकायचे. ही सर्व काढा करून तुम्ही जर काढा घेतला तर काही दिवसात तुमची शुगर नॉर्मल होऊन निघून जाते. नुसता सीताफळी पानाचा जर चूर्ण घेतला तरी कमी होते. केस वाढ नाही होत. केसासाठी उपाय सांगा दादा. बर केसासाठी बघू लगेच. केस वृद्धीसाठी आपण बघू दमा.
केस वर्धीसाठी बघा, केस वृद्धीसाठी तुम्हाला सांगतोय, केस वाढीसाठी उपाय काय करायचे ते, उत्तम केस होण्यासाठी, केस काळे होण्यासाठी त्याच्यासाठी काय करायचे, यावर दूध घ्यावे. दूध घ्या म्हणते, नुसतं जास्त दूध प्या, तुम्हाला केसासाठी उपयोग होईल. तुम्हाला फोन केल्यावर औषध कधी मिळेल? औषध आज फोन केल्यावर तुम्हाला आज औषध बनवून ठेवीन, उद्या औषध घेऊन जायचे. मिशे येण्यासाठी गुंजाचं चूर्ण आणि मध ह्याचा संध्याकाळी झोपताना मिश्रण लावा, तर ह्याचे टक्कलवर बी केस येतील आणि मिशे बी येतील. केस वाढीसाठी मित्रांनो परत एक अजून एक औषध आलेलं आहे इथं, भुंगराज तेल, मक्याचे तेल, मका तेल, भुंगराज तेल भेटतंय आणि 4 शेर जास्वंदीचे फुलं. ही दोन्ही तेलामध्ये जास्वंदीचे फुलं टाकायचे आणि ती चांगलं तेल आटून ती राहिल्यानंतर ती सर्व केसात चोळायची, मसाज करायची आणि केस सुगंधी होऊन केस तुमचे एकदम मस्त होतील. तर साधा आणि सोपं आहे मित्रांनो. मक्याचं तेल आणि जास्वंदीचे फुलं आणि भुरुंगराज तेल, मक्याचं तेल आणि त्यामध्ये जास्वंदीचे फुलं टाकायचे. ही तेल उकळून घ्यायचं आणि ती तेल मालिश करायची. वांगावर औषध सांगा. वांगा प्रकार मित्रांनो, वांग्याला काय करायचे तुम्हाला, स्वाद आणि सोपं औषध आहे. आपलं हिंगणबेट असतं, हिंगणबेटाच्या मधला गिरा काढायचा, मध्ये एक बदामासारखं बी असतं. ती बी काय करायचं, दुधामध्ये उकळून जिथं वांग आलंय तिथं चेहऱ्यावर, तिथं संध्याकाळी झोपताना तुम्हाला ती मलम केल्यासारखं लावायचं. काही दिवसात तुमचं वांग निघून जाईल, लालसरपणा निघून जाईल, काळे डाग निघून जातील आणि एकदम त्वचा एकदम मऊ आणि मुलायम होईल. BP साठी औषध सांगा. दहीमनची तुम्हाला लाकूड गळ्यात बांधायचे मणी करून, तुमचा BP जागेवर राहतो. दहीमनचे पानं 2 पाण्यात भिजत ठेवून तुम्हाला ते पाणी प्यायचंय, तुमचा BP जागेवर राहतोय. लक्ष्मी उपायासाठी तुम्हाला हातजोडी पायापडी वापरायचे. सांधे दुखत असतील तर थंडीच्या दिवसामध्ये पांढऱ्या मुसळीचं चूर्ण थंडीत घ्यायचं. 1 तोळा दुधाबरोबर घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये तूप साखर घालून दूध प्यायचे. तुमचे सांधेदुखी अवघ्या काही दिवसातच निघून जाते मित्रांनो. तर सांधेदुखीसाठी थंडीमध्ये घ्या म्हणता येते. तर उष्णतेमध्ये काय अंगात अजून
उष्णता वाढेल. कृपया फोन नंबर सांगा. हा घ्या फोन नंबर 97 63 68 93 68. ज्यांना ज्यांना नंबर दिलाय त्याने स्क्रीनवर टायपिंग करून टाकायचा, म्हणजे दुसऱ्या लोकांना ते नंबर दिसतो मित्रांनो. दुसऱ्या लोकांनी ते नंबर टायपिंग करून टाका ना, म्हणजे पाडेमामाचा नंबर आहे म्हणून तर ते दिसतो. ते बाकीच्या लोकांनी सांगायची गरज नाही. जुनाट खोकला आणि मूळव्याध. ज्येष्ठ मध 1 तोळा घेऊन कुटून वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात थोडे थोडे मंजिष्ठा घ्यावा. खोकल्यासाठी मंजिष्ठा घ्या म्हणते मित्रांनो. शक्तिवर्धकीसाठी एकदम तुमच्या शरीरात शक्ती येण्यासाठी तुम्हाला एक उपाय आहे. मायफळ चूर्ण वस्त्रगाळ करून तूप आणि गूळ ती 21 दिवस घ्या. तर ही औषध करताना अगोदर एरंडे तेल घेऊन कोटा साफ करून घ्यायचा आहे. आणि कोटा साफ करून घेतल्यानंतर औषध घ्यायची पद्धत सांगतो मित्रांनो. शक्तिवर्धकीसाठी अगोदर तुम्हाला 2 दिवस आधी एरंडी तेल घेऊन तुम्हाला उलटी जुलाब होतील, अगर जुलाब होतील चांगला कोटा साफ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शक्ती येण्यासाठी मायफळ चूर्ण आणि चूर्ण बारीक करून घ्यायचे, त्याच्यामध्ये तूप आणि गूळ टाकायचा आहे. तूप आणि गूळ समप्रमाणात आणि याचे पेस्ट तयार करायची. ती पेस्ट तुम्हाला अगोदर दुधामध्ये टाकून दुधासंग घ्यायची. तर तुमच्या शरीरामध्ये एकदम शक्ती एकदम हातीसारखी येईल. असं आहे. शक्ती ज्याच्यासाठी आहे, कोण पैलवान आहे, कुस्ती खेळतात, कोण एखादा शक्ती नाही शरीरामध्ये, वजन वाढत नाही, अशक्तपणा झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला रामबाण उपाय आहे. चला मित्रांनो, तोवर तुम्ही चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. स्वयंपाक चालू आहे मित्रांनो. ठसका उठतोय कशाचा तरी. कोण ठसका उठवित आहे तिकडं? तर वातीसाठी बघा इथे एक दुसरा एक उपाय आलेला आहे. वात हरण. वातीसाठी काय करायचंय? वात हरण आणि संधिवात. पिंपळाची साल 10 ग्राम एका टायमाला घ्यायचं औषध आहे मित्रांनो. पिंपळाची साल 10 ग्राम, मुळाच्या रुईची पांढऱ्या मुळीची साल 5 ग्राम आणि 10 तोळे रक्त तेल जाळून त्याची राख करायची आणि ती राख 1 तोळा आपूच्या खालवून ती तेल वाटून लावायचे. त्याचं तेल करून लावा म्हणतंय. पिंपळाची साल, रुईची साल, ते आपू टाकून तेल टाकून ती कडवून तुम्हाला त्याची तेल बनवायचे. तेल सिद्ध केल्यावरती वरून तेलाची मालिश करायची. तुमची संधिवात आमवात निघून जाईल. नमस्कार, लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं.
चला मित्रांनो, तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण दुसरं एखादं औषध हुडकूच तर. तर मित्रांनो, काय होतं, कधी कधी जंत होते पोटात आणि जंत निघत नाहीत. तर जंतासाठी नागरमोथा, उंदीर काने, तिरफळा चूर्ण आणि भेटलं तर त्याच्यात शेवग्याची थोडी साल टाकावं, लई टाकू नका. आणि वावडिंग याचा काढा करून जर तुम्ही घेतला, तुमच्या पोटामधले जंत, पोटाचे विकार निघून जाते मित्र. तरी आणखी एकदा सांगतो तुम्हाला, पोटातले जंत जाण्यासाठी, पोटातला जंत बाहेर काढण्यासाठी काढा काय करायचे. नागरमोथा चूर्ण आणि उंदीर काना चूर्ण किंवा ब्राह्मणी म्हणते त्याला, ब्राह्मणी, तिरफळा चूर्ण आणि वावडिंग ही सर्व समप्रमाणात घेऊन ह्याचा एक चमचा चूर्ण घेऊन 2 कप पाणी घेऊन आटून 1 कप राहिल्यानंतर त्याचं तुम्हाला गार झाल्यानंतर आमुष्यापोटी प्यायल्यानंतर आणि संध्याकाळी झोपताना घेतल्यानंतर असं का 2 टाईम जर तुम्ही घेतलं तर तुमच्या पोटामधले जंताचे बारीक मोठे प्रकार असतात मित्रांनो. काही सुतावणी बारीक असतात, काही जंत असे प्यानावणी मोठे असतात. ह्या दोन्ही जंतासाठी एकच औषध आहे आणि जंत तुमचे निघून जातील मित्रांनो. एवढा ह्याचा कारगर उपाय आहे. तर तुम्हाला जंतासाठी ह्याचा वापर करून घ्यायचा आहे. साधा आणि सोपं औषध आहे. जंतासाठी दुसरं औषध घ्यायची गरज पडणार नाही मित्रांनो. एवढा ह्याचा वापर आहे. का तर आपण ह्याचं वावडिंगचा वापर केलेला आहे. आणि त्या वावडिंग बरोबर आपल्याला आता दुसरी औषधे ह्याचा जोड भेटलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ह्याचा चांगल्या प्रकारे वापर होईल. तर जंतासाठी आणखी एकदा सांगतो तुम्हाला वापर काय करायचा आहे. नागरमोथ्याचं चूर्ण आणि उंदीर काना, काही ठिकाणी तिला ब्राह्मणी म्हणतात, ते दोन्हीचं चूर्ण घ्यायचं आहे. तिरफळा चूर्ण आणि वावडिंग चूर्ण ही सर्व समप्रमाणात चूर्ण करून तुम्हाला 1 चमचा चूर्ण 2 कप पाण्यामध्ये टाकायचं आहे. बारीक गॅसवर ह्याचं आटून 1 कप राहू द्यायचं आहे. आणि ती सकाळी आमुष्यापोटी घ्यायचं आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी घ्यायचं आहे. असं का जर तुम्ही काही दिवस करताय, 5-10 दिवस, तर तुमच्या पोटातले सर्व प्रकारचे जंत जायला काही दिवसातच मदत होऊन तुमच्या पोटातले जंत निघून जातात. मामा, आमची कमेंट वाचत जा, खूप महत्त्वाची आहे. तुमची कमेंट एवढी आहे मित्रांनो, ती 1-2 वळे असल्या तर वाचतं. भरपूर मोठी असल्यावर इकडं अभ्यास करायचं, इकडं औषध सांगायचं पडलेलं असतं. तर मित्रांनो, कमेंट करताना 2 वळे आपले मोजकी कमेंट करीत चालायचे, म्हणजे वाचता येतात. तर चला मित्रांनो, आपण आता एक औषध झाल्यानंतर आपण दुसऱ्या औषधाच्या 5-5 मिनिटाला एक औषध तुम्हाला सांगायचं एक प्रयत्न असतो. म्हणून महत्त्वाची कमेंट करायची 2 वळीची. तुम्ही जर उगा पुस्तक लिहिल्यासारखं लिहित बसाल तर वाचायला आपल्याला तेवढा टाईम नाही, कारण टाईम निघून जातो. बघत आपल्याला ते इकडं भरपूर वेळ जातो. आपल्याला 11 वाजता पोस्टात जायचे औषधी टाकायला. त्याच्यामुळं कमेंट मुचकीच करायचे. तर मित्रांनो, इथं दुसरं एक औषध आपल्याला गवसलं आहे. शरीरामध्ये अशक्तपणा
हॅलो. जे हरी घरी व्हिडिओ चालू आहे लाईव्हवर, घरचा तंत्र या चॅनलवर. हां, आलो एक 5-10 मिनिटात. हो, आलो आलो. ठेवू का? कुठं लग्न आहे? लग्न कवाच आहे? संध्याकाळी जाऊ पुन्हा लग्नाला. आता साखरपुड्याला जायचे का? संध्याकाळी कवा आहे लग्न? चालते, जाऊ पुन्हा लग्नाच्या आधी 6:30 वाजता जाऊ. चल. का तुम्ही असल्यावर मला हरी गोड घेण्याची काय गरज आहे? तुम्ही असल्यावर काय तुम्ही सांगितलं काय, हरी गोड घेणं सांगितलं काय वाहिलंय का? हां, येतो थोड्या वेळाने. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ कसा काढतो. चल. तर मित्रांनो, दुसरं एक असं औषध आहे, एखाद्या माणसाला नपुसकता आलेला आहे, माणूस क्षीण झाला आहे आणि शक्ती नाही शरीरात, आणि शरीरामध्ये शक्ती नसली मित्रांनो की माणूस थोड्या थोड्या आजारी पडतो, आणि तो माणूस एकदा हातून पाला की लवकर उठत नाही. त्याच्यासाठी औषध करायचं आहे काय, तर एक आपले औषध चांगलं गवसलं आहे, आणि 2च आटम आहेत. औषधी काही जास्त काही करायचे नाहीत. गार लागल्यावर अंगात थंडी येते. गार लागल्यावर थंडी ती येणारच नाही मित्रांनो. तुम्ही गार पाण्याने आंघोळ केल्यावर, गार खाल्ल्यावर अंगाला थंडी वाजल ना, ते काही गरम होणार नाही, थंडच लागणार आहे ना. तसं त्याच्यावर काही उपाय असला तरी बघू आपण तरी बी. हां, दम घे. तर मित्रांनो, नपुसकता दूर करण्यासाठी औषध काय करायचे? शुद्ध शुद्ध हिंगूळ घ्यायचे. शुद्ध केलेला हिंगूळ आणि थोडा पित्त रस, थोडा पिप्परस वाटून ती गाईच्या दुधातून घ्यायचंय. आणि त्याच्यावर लोणी खायचे मित्रांनो. दुसरा एक उपाय मित्रांनो, त्याच्यातूनच मेथी दाणा, आपली जी खायची मेथी असते ती मेथी घ्यायची. थोडी मेथीचे लाडू बांधायचे. बाबळीच्या डेऱ्या घ्यायच्यात, बाबळीच्या शेंगा घ्यायच्यात. बाबळीच्या शेंगा घेऊन तुम्हाला ती मेथीचे लाडू आणि बाबळीच्या शेंगा दोन्ही एकत्र करून चूर्ण करायचे, आणि ती चूर्ण करून रोज सकाळी दुधासंग घ्यायचे. तर मित्रांनो, हे एक 2 औषध आहेत. मेथीचं चूर्ण, त्याचे लाडू बनवा, आणि बाबळीच्या शेंगा. ज्या टायमाला बाबळीला चीक असतो, तुम्ही शेंग मोडल्यानंतर त्याच्यातून चीक निघतो, त्या टायमाच्या शेंगा तोडून आणायच्या, पाण्यानं देऊन वाळवायच्या, तिचं चूर्ण करायचं, आणि हे दोन्ही एकत्र करून जर तुम्ही दुधासंग घेतलं काही दिवस, तुमच्या शरीरामध्ये गेलेला शक्ती, गेलेला मर्दानगीपणा ही टिकून राहायला परत मदत होती मित्रांनो. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब घ्यायचं आहे करून तवर. ही बघा, असं पुस्तक आहे, वनस्पती बाळ म्हणून. आणि वनस्पती बाळ आणि कुठले जरी मित्रांनो पुस्तकं बाळमध्ये जर असतील, ती काम करतात. कुठून बोलताय तुम्ही? मी पुण्याहून बोलतोय. ती जाड पुस्तक दिसते. हो, जाड आहे. वनस्पती बाळ मोठं पुस्तक आहे. आणि वनस्पतीचे बाळ, अगर कुठला बी पुस्तकाच्या मागे जर बाळ नाव असेल, तर बाळ नाव पुस्तकं ही पुरातन काळातले पुस्तकं आहेत, आणि याचा रिजल्ट चांगला आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जणांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणतोय, जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला याचा वापर होणार आहे चांगला. तर आता आपण तुम्हाला दुसरे औषध आपण हुडकून तुम्हाला 10-10 मिनिटाला एक औषध दाखवितोय, सांगतोय.
नवीन दात आलाय का? नवीन दाताचं काय आहे जाधव साहेब? नवीन दात उगविण्यासाठी सांगा. नवीन दात उगवायचा म्हणलं तर अवघड आहे. दात पहिला येऊन जर पल्ल्याला असला मित्रांनो तर दुसरा दात यायचं जरा कठीण राहतं. तर दुसरा दात तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन बसवायची पाळी येईल. नमस्कार, औरंगाबादहून तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आज आपण लाईव्हवर 1.5 तास आपण घेतलेला आहे. सर्वांनी लाईव्हवर मदत केली, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता आपण पोस्ट ऑफिसला जाणार, औषध टाकाय. 11 वाजून गेलेत. 11 वाजायला लागले. तर 11ला 15 मिनिटं कमी आहेत मित्रांनो. बाबा आपण कुठून आहेत? मी पुण्याला आहे, हडपसरच्या बाजूला. कुणाला काही तांत्रिक वस्तू काही लागल्या तर आपल्याकडे सर्व भेटणार आहेत. जादू टोना करणे, बाणामती आलेलं गेलेलं, त्याच्यासाठी 9 घरं पॉकेट आहे. ती पॉकेट फक्त उशाला ठेवायचं आहे. तुमच्या अंगातली सर्व जादू टोना काढायची, ती पॉकेट काम करतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही हळद आहे. या हळदीची नुसती मालिश करायची, त्याच्यामुळे तुमच्या अंगातली सर्व वाईट शक्ती निघून जाते मित्रांनो. ही हळद आहे, ही 2 कंद आहेत. ही जांभळी कचुरी हळद आहे. हिलाच काळी हळद म्हणून लोक टेस्ट आणून लाखावर रुपये विकून लोक गंडवीत येतं. तर ही कचुरी हळद, काळी हळद, जांभळी हळद असे प्रत्येक नावाचे अलग अलग आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कळवायचा आहे. चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. एवढ्यासाठी मित्रांनो, रविवारच्या कार्यक्रमासाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला पटापटापटा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे पैसे आता 1 मिनिट शिल्लक आहे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचं आहे आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनल. रविवारचा आपला कार्यक्रम असतो मित्रांनो. तुमचे प्रश्न आणि आम्ही उत्तर देऊ म्हणून प्रश्न उत्तरचा कार्यक्रम. तुम्हाला त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण उद्या लाईव्हवर 9 वाजून 10 मिनिटाला भेटू. नमस्कार, जय हरी, राम राम.